आज आपण बनवतोय अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी. आता ही आंबोळी म्हटलं ना की आमच्या कोकणात अगदी घरोघरी ही हमखास केली जाते. तर इथे पहा कशी छान ही आंबोळी झालेली आहे. तर ती कशी करायची त्यासाठी आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आता घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कप घ्यायचं आहे आणि त्यानेच हे सगळं प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे मी हे 4 कप तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ आपल्याला जुनेच घ्यायचे आहेत किंवा रेशनिंगचे घेतले तरीसुद्धा चालू शकेल. 2 कप उडदाची डाळ घ्यायची आहे. 4 कप तांदळासाठी 2 कप उडदाची डाळ आणि 1 टीस्पून इतके मी मेथीदाणे घेतलेत. आता हे डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे आहेत. इथे मेथीदाण्यांमध्ये सुद्धा मी पाणी घातलेलं आहे आणि 7 ते 8 तास आपल्याला हे डाळ तांदूळ भिजवून ठेवायचे आहेत. आता इथे बघा 7 ते 8 तासानंतर डाळ अशी व्यवस्थित छान भिजलेली आहे. तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि थोडी डाळ असं घालून आपल्याला हे मिश्रण छान असं वाटून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये थोडंसं पाणी मी घातलं आहे आणि मस्त असं हे सरसरीत असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं मिश्रण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. पातेलं थोडंसं आपल्याला मोठंच घ्यायचं आहे. त्यानंतर परत पहा इथे मी डाळ तांदूळ त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेत. आपण जे मेथीदाणे घातले होते भिजत ते सुद्धा ह्यामध्ये घालायचे आहे आणि त्यातलं पाणीसुद्धा ह्यामध्येच वापरायचं आहे. तर आता हे व्यवस्थित असं सगळं मिश्रण आपलं छान असं वाटून झालं आहे. वाटल्यानंतर इथे पहा हे हाताने असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे पहा आपलं मिश्रण हे मस्त असं झालेलं आहे. आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर आपल्याला हे फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. जर रात्रभर नसेल ठेवणार तर 7 ते 8 तास तरी किमान आपल्याला हे ठेवायचं आहे. इथे मी रात्रभर ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं पीठ बघा किती छान असं हे आलेलं आहे. अशा तऱ्हेने आपलं हे पीठ आलं ना की आंबोळी अगदी मस्त अशी पावासारखी मऊ लुसलुशीत होते. तर इथे पहा हे सगळं पीठ असं छान व्यवस्थित करून घेतलं एकसारखं आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे मीठ. मीठ घातल्यानंतरसुद्धा चमच्याने असं व्यवस्थित हलवून घेतलं. आता इथे आंबोळी करूया. आता इथे मी भिडं तापत ठेवलेलं आहे. थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर पहा पळीने असं आपल्याला हे मिश्रण यावर सोडायचं आहे. आता आंबोळी करताना ना जास्त पातळ करायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं आणि पहा मस्त अशी याला जाळी आलेली आहे. बाजू पलटून घ्यायची. आंबोळी ना ही अशी थोडीशी जाडसरच असते, तिला पातळ असं करायची नाही. तर इथे पहा अशा सगळ्या आंबोळ्या मी आता इथे करून घेते. तुमच्याकडे जर भिडं नसेल तर त्याऐवजी नॉनस्टिकचा तवा वापरला तरीसुद्धा चालू शकेल. तर इथे पहा मस्त अशी आपली ही दुसरी आंबोळीसुद्धा तयार झाली आहे. छान अगदी जाळीदार आपली आंबोळी ही तयार झालेली आहे. अशाच ह्या आंबोळ्या मी एकीकडे करून घेते. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं थोडंसं ओलं खोबरं, लसणीच्या बाकड्या, हिरवी मिरची, मीठ, साखर, 1 चमचा लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून छान अशी ही आपली हिरवी चटणी वाटून घेतली आहे. आपली चटणीसुद्धा तयार झाली आहे आणि छान अशा आपल्या ह्या आंबोळ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. अगदी मस्त ह्या पावासारख्या आंबोळ्या तयार झाल्या आहेत. हे पहा दाखवते तुम्हाला. हे पहा किती मस्त अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अशा ह्या आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. इथे सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे. याप्रमाणे तुम्ही केलात तर तुमच्यासुद्धा आंबोळ्या अशाच होणार आहेत. तर नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.